10वीच्या सिलेबसच्या दृष्टीनं भरत वाक्य खूप महत्त्वाचा धडा आहे. तर याचा स्वाध्याय आपण आता इथे पाहणार आहोत आणि या स्वाध्यायाची उत्तरं तुम्ही पाठ करा. परीक्षेला याचा नक्की तुम्हाला खूप उपयोग होईल. सो नमस्कार, माझं नाव आहे सपना आणि तुम्ही नवीन असलेल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, आकृती पूर्ण करा. चारित्र्य संपन्न बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी: सुसंगतीत राहावे, सुविचार ऐकावे, बुद्धीचा कलंक झाडावा, टाळल्या पाहिजे तशा गोष्टी, विषय वासना नको, दुराभिमान नसावा, निश्चय ढळू नये, मन वाईट गोष्टींकडे वळू नये म्हणून करायच्या गोष्टी, मन मलिन होऊ देऊ नये, मनातील निश्चय ढळू देऊ नये, भजन करताना विचलित मन होऊ नये, मन परमार्थावर जडवावे. योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा. कवीच्या मते मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे. संद्र ग्रीम कमळी दडो म्हणजे कमळातून मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे सज्जनांच्या पायाशी मन गुंतो. खालील गोष्टींच्या बाबतीत कवी परमेश्वराजवळ कोणती विनंती करतात ते लिहा. निश्चय कधीही ढळू नये, चित्त विचलित होऊ नये, दुराभिमान सर्व गळून जावा, मन मलिन होऊ नये. खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहायचा आहे. मती सदुक्त मार्गी वळो म्हणजे कुमार्ग सोडून चांगल्या मार्गावर बुद्धी वळवावी म्हणजे सत्कार्य करावे. न निश्चय कधी ढळो, दृढ केलेला निर्धार कधीही विचलित होऊ नये. काव्य सौंदर्य सांगायचे. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो या ओळींचे रसग्रहण. आशय सौंदर्य. केकावली या काव्यग्रंथ के समाप्ती करताना उपसंहार म्हणून ही भरतवाक्य काव्यरचना कविश्रेष्ठ मोरोपंतांनी लिहिली आहे. त्यांना मनातील दुर्गुण जाऊन सद्गुण कोणते व कसे अंगीकारावे याबद्दल देवाकडे आर्त प्रार्थना केली आहे. काव्य सौंदर्य. सुसंगती म्हणजे चांगल्या सज्जन व्यक्तीची मैत्री होय. गुणवान व चारित्र्यवान माणसांच्या संगतीत सदैव राहावे म्हणजे आपली आत्मिक प्रगती व ज्ञानप्राप्ती होते असा आशय उपरोक्त ओळींमध्ये व्यक्त झाला आहे. सुजन वाक्य म्हणजे सुविचारांची धारणा जर केली तर मन निर्मळ व प्रेमळ होते असाही सुयोग्य सल्ला मोरोपंतांनी जनसामान्यांना दिलाय. आणि भाषिक वैशिष्ट्य. प्रस्तुत ओळींमध्ये सामान्य माणसांना परमार्थाची आवड लागावी म्हणून 2 वर्तन नियम सांगितलेत. साधकाने चारित्र्य संपन्न होण्यासाठी उपदेश केला आहे. प्रत्येक चरणात 11 अधिक 13 मात्रेची आवर्तने असणारी ही केकावली नावाचे मात्रावृत्त आहे. यातील भाषा साधी, सोपी व आवाहक असल्यामुळे हृदयाला थेट भिडणारी आहे. घडो जडो या यमक प्रधान क्रियापदांमुळे कवितेला सुंदर लयवण्यात आला आहे. स्वतत्व हृदया कळो, दुराभिमान सारा गळो या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. उत्तर: माणसाने चारित्र्य संपन्न होण्यासाठी स्वतःमधील स्वतत्व मनोमन ओळखावे, आत्मविश्वास वाढावा, गर्विष्ठपणाचा त्याग करावा, दुराभिमान अजिबात बाळगू नये, आपले मन वाईट विचारांनी मलिन भ्रष्ट करू नये, मन शुद्ध करावे, आत्मज्ञान वाढवावे, आत्मज्ञानमध्ये सर्व अनिष्ट गोष्टी जाळून टाकाव्यात. वाईट गोष्टींचा मोह टाळण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल ते लिहा. उत्तर: सर्वप्रथम चांगल्या गोष्टी व वाईट गोष्टी कोणत्या यांची निवड विवेकबुद्धीने करावी. त्यानंतर वाईट गोष्टींचा त्याग करण्यासाठी मन खंबीर करावे, बुद्धी स्थिर ठेवावी, चंचलता सोडून द्यावी, चांगल्या मित्रांच्या संगतीत नेहमी राहावे, त्यांचा योग्य तो सल्ला घ्यावा, थोऱ्या मोठ्यांचा आदर करावा, त्यांचे अनुभवाचे बोल ग्रहण करावेत, चांगल्या संस्कारमय पुस्तकांचे वाचन करावे, सद्विचारांचे वर्तन करावे, दुसऱ्यांचे मन जाणून घ्यावे, शक्यतो परोपकार करावा, आपल्या वागण्याने कुणीही दुखवणार नाही याची काळजी घ्यावी, प्रेममय हृदय धारण करावे, जनात आपण प्रिय ठरू असे वर्तन करावे. खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. कवितेवर आधारित प्रश्न बघा कसे असायचं. उत्तर आपण लिहूया.
कविता भरतवाक्य. कवी मोरोपंत. कवितेचा विषय सज्जन माणसांच्या सहवासाचे व सद्विचारांचे महत्त्व. प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. 2 गुण. कवितेतील कोणतेही 2 गुण देणे व दोन्ही सोडवणे, प्रत्येकीला 1 गुण. सदा, नेहमी, कामना, इच्छा. कवितेतून मिळणारा संदेश. संत सज्जनांच्या सहवासाने, सद्विचारांच्या श्रवणाने चांगले वागण्याची प्रेरणा मिळते. नामस्मरणाने मनाला वाईट विचार स्पर्श करत नाही, हा संदेश भरतवाक्य कवितेतून मिळतो. कवितेतून व्यक्त होणारा विचार. माणसाने नेहमी सत्कर्मात व सज्जनांच्या सहवासात राहावे, भक्तिमार्ग अवलंबवावा. माणसाने नेहमी सज्जनांचे वागणे, त्यांचे बोलणे, त्यांचे विचार अंगीकारावेत आणि आपणही तसेच वागावे, हा विचार या कवितेत मांडला आहे. कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा. 2 गुण. उदाहरणार्थ, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. अर्थ, नेहमी सज्जन माणसांची मैत्री करावी, त्यांच्यासोबत राहावे, सुविचार सुवचने कानावर पडावीत. कविता आवडण्याची कारणे. प्रस्तुत कवितेत माणूस भक्तिमार्गाकडे वळून त्याला परमार्थाची आवड लागावी म्हणून बरेच वर्तन नियम सांगितले आहेत. चांगले वागण्याचा सल्ला दिला आहे. आम्हाला सज्जन व्यक्ती बनवण्यासाठी राजस मार्ग सापडल्याने ही कविता आवडली. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओत.